राणी लक्ष्मीबाई, स्त्रियांच्या शिक्षणाच्या खऱ्या कैवारी अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं आणि त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता मासाहेब जिजाऊ, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या माणसाच्या नावाने या महाराष्ट्रभर ग्राम स्वच्छता अभियान राबविले जाते असे कर्मयोगी गाडगे महाराज, या सर्व महामानवाला वंदन करून आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करते. माझे नाव रागिनी रामेश्वर भंडारवाड. हक्काने पावरी आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व येथे जमलेले समाज बांधवांनो, तुम्हा सर्वांना आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हक्काने पावरी वाजवतो अख्ख्या जगाला नाचवतो, हक्काने पावरी वाजवतो अख्ख्या जगाला नाचवतो, म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो, म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो. मित्रांनो, आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की आपल्या समोर येतो डोंगर दऱ्यात राहणारा, जंगलात राहणारा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज येतो. मित्रांनो, ज्या काही कला अस्तित्वात आहेत त्या कलांचा उद्गाता आदिवासीच आहे, आदिवासीच होता. शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजेच आदिवासी. शिवाजी महाराजांचा मावळा म्हणजेच आदिवासी. गुरूंसाठी अंगठा देणारा एकलव्य आदिवासीच होता. निसर्गावर त्यांची निस्सीम श्रद्धा होती. निसर्गाच्या प्रत्येक वस्तूला आपले दैवत मानले जाते. जगाच्या पाठीवर ज्या जीवाने, ज्या माणसाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव, आदिमानव म्हणजे आदिवासी, सह्याद्रीचा मालक म्हणजे आदिवासी, संस्कृतीचे जनक म्हणजे आदिवासी, पर्यावरणाचे रक्षण करणारा म्हणजेच आदिवासी. आपला भारत देश 1947 रोजी स्वातंत्र्य झाला तर आम्हाला जात प्रमाणपत्र मिळाले नाही, त्यासाठी फिरावं लागतं. शासनाने दखल घ्यावी, माझी इतकीच नम्र विनंती आहे.